अगं काय सीता काय करतास ग? अगं ये इकडे जरा ये बघ. काय झालं दादा? कशाला मला बोलवलं तुम्ही? दादा कशासाठी मला बोलवलं तुम्ही? सांगा की मला. ताई मला फार चिंता वाटते ग. काय करावं काय नाही मला तर काही सुचत नाही. काय झालं सांगा ना पहिले. अगं ताई तू खूप वयात आली आहेस ग. तुझं लग्न करून टाकावं असं मला वाटते. काय दादा माझं लग्न? हो ग ताई. दादा माझी तर कवडी वय आहे दादा. कशाला माझं लग्न करता एवढं लवकर दादा? नाही ग ताई तुला त्यात नाही करायचं ग. वयात करता दादा अरे माझं लग्न झालं तर तुझं काय होतं दादा? आपण संसारामध्ये दोघं पाहिजे हो दादा. आणि मी जर का तुला सोडून गेली तर तुझं कसं काय होईल दादा? आणि तुला समजा कोण चालणार दादा? वेळी असते का? अगं माझं काय? अगं मी कसंही जगेन. जर का मी तुझं लग्न नाही केलं ना या गावातील लोक काय म्हणतील ग? अगं नाही तरी मला बोलते. अगं तिथं रडू नको
तुला जास्त करायचं नाही. अगं त्या डोळ्यातील अश्रू पुस. नको ताई आणू तू डोळ्याला पाणी दुःख
माझे लग्न तुम्ही करतो म्हणताय दादा. आताच्या गाण्यावर श्री माननीय जोगेश्वरराजी पाटील उपासे चापोरगाव उपसरपंच यांच्याकडून 50 रुपये मंडळाला मिळत आहे. तरी मंडळाच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो. धन्यवाद. एकदा तुझं का लग्न झालं ना का मी मोकळाच झालो. तुला सांगू का ताई, धर्मराव मामाजीला आहे ना आमच्या बाबांनी वचन दिले होते, तुमच्या मुलाला माझी मुलगी देईन असं वचन दिलं होतं का? आणि तो बी वचन असं पार पाडेल असे मला वाटतंय ग. कधी आता त्यांच्याकडे तुम्ही राहिले धरले ना ताई, तू त्याची काही चिंता करू नकोस ग. हा तुझा दादा जिवंत असेपर्यंत ना काही जाऊ देणार नाही. जा ताई, तू फक्त फोटो घेऊन ये. दादा तुम्ही म्हणतात की फोटो घेऊन येते. ठीक आहे. हेलो श्रीमान कुमार मोहन श्री माननीय प्रकाशजी लांद्रे राहणार तासा हालमुक्काम चेकमोरगाव, सॉरी राहणार चेकमोरगाव हालमुक्काम तासा यांच्याकडनं 50 रुपयाचा पारितोषिक आमच्या मंडळाला मिळत आहे. धन्यवाद जी प्रकाशजी, आम्ही तुमचा आभारी आहोत. पार्टी आमचे धन्यवाद आहे. हे घे माझा फोटो आणि या फोटो घेऊन मुलाकडे घेऊन. ठीक आहे दादा या फोटो. ठीक आहे ताई, मी जाते मग. हो ग ताई. ठीक आहे दादा. ठीक आहे ताई. हो. आता आपण निघलं पाहिजे. मोठ्या खायला निघाला. तू कुठं का आली? बरेच दिवस झाले तुम्हाला भेटायला नाहीतच ना, म्हणून तुझ्या घरापर्यंत यावे लागला. अगं तुला सांगू का, खरं तर म्हणलं तर माझ्या मागे आहे ना खूप काम असल्यामुळे मी तुला मिळालं नाही. माहित आहे कसले काम आहे तुझ्या मागे. अगं तसं नाही ना किरण, माझी ताई आहे ना आता लग्नाला झाली आणि तिचं लग्न करायचं आहे. का तिचं लग्न का तुझं नाही तर? तू बी अशी आहे ना, नाही तर प्रेम करायचं आणि विसरून जायचं. असंही व्हायला नको. तुला वाटते काय तसं? आता तर वाटायला लागलं. मग काय असं होऊच शकत नाही. बरं मी काय म्हणते, खरंच तू माझ्यावर प्रेम करतोस ना? म्हणजे खरं म्हणजे खरं सांगणार आहे. खरं नाही तर खोटं सांगता. मग तू मला का नाही लग्न करायला घेऊन जात? माझी ताई जर एकदा का मी ताईचं लग्न केलं ना मग आम्ही मोकळे. खरं मग तू आणि मी लग्न करून आपण बिलकुल. खरं माझ्या रानाच्या पाकळ्या तुझ्या रूपाचा तरारा, माझ्या रानाच्या पाकळ्या तुझ्या रूपाचा तरारा, माझ्या मनाचा मयूर
बघा एक किरण, एकदा जर जायचं जर आपल्या लग्न झालं ना मग आपणच लग्न करून टाकू. मी आता जायचं लग्न जोडवण्यासाठीच चालतो. लग्नाला येशील बरं? येते ना. हा. ठीक आहे मग. हा ठीक आहे, मी पण जाते. बाय. राकेश चालू कर. आपल्या घरात ओ मामाजी. नमस्कार मामाजी. ओळखले नाही वाटते. अरे नाही रे, आपण कोण? तुझा परिचय काय? तुम्हाला शंकरराव ओळखतात का? शंकरराव. अच्छा, हा म्हणजे तू शंकररावचा मुलगा? होय मामाजी, मी शंकररावचाच मुलगा. बापरे, म्हणजे एवढा मोठा झालास? होय मामाजी, आता वयानुसार नाही का? झालो आता. अरे ते लहानची छकुली होती ना, आहे ना मामाजी, तुझ्यासाठी झालो. म्हणजे नाही, बाबांना तुम्हाला वचन दिलं होतं ना बाबांना की शंकर पाटील तुम्हाला वचन दिले होते का माझी मुलगी तुमच्या मुलाला द्यायची. अरे होय आहे. मी काही विसरलो नाही बघ. अरे तुम्ही लहानचे लहान होते ना एवढे, त्याच्यामुळे माझी काही ओळख झाली नव्हती. बरं झालं. हा? अगं हे शांता, अगं पाहुणे आलेत बघ. हा? अगं पाणी घेऊन ये बरं. बाप्पा बाप्पा नक्की दूरचे पाहुणे वाटते. घ्या पाणी. मला नाही. कुणाला द्यायचं? हो ते कुर्ता काम घेऊन आले. त्याच्यासाठी ते आले आहेत. खूप श्रीमंत घरचं ते दिसतंय. अगं श्रीमंतीची गोष्ट नाही आहे शांता. अगं तो खूप निर्भळ आणि चांगला माणूस होता. आमची घट्ट मैत्री होती. त्याने आधीच वचन दिलं होतं की तुझ्या मुलाला माझी मुलगी देईल म्हणून. त्याचे कपडे पाहूनच सांगत आहे. कपड्यावर जाऊ नकोस. अगं तुला शेतीचा कामात असण्यासाठी पाहिजे ना. हो लग्नाची काही मना नाहीये. मला भरपूर हुंडा पाहिजे. कारण ते माझा पुढे ड्युटी राहील तुम्हाला माहितीच आहे ना. अगं मुलगा नोकरीवर आहे ना. अगं मुंडा घेणं न घेणं त्या प्रकारच्या मनावर आहे. तुम्ही सांगून ना की आई नाही आहे. अगं तू आहेस ना, मी बाप आहे ना. मग आम्ही बोलल्या ना होणार आहे का? अगं त्याची समज हो पाहिजे ना. अरे प्रकाश, प्रकाश कोण आहे? काय हो बाबा? अहो कशाला आवाज दिला तुम्ही? हे बघ,
माझ्या शब्दाच्या बाजाचं नाही. हे बघ त्यांच्या नाही माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. आणि तुला कोणाचा आहे? खरं सांगता तुम्ही काय भांडत बसल्या? माझा अहो मी मुलगा दुखायचा आहे ना. हे बघ गुन्हा भरपूर घ्यायचं समजला. नाही तर घेतला तर नावाची शांताबाई आहे येते मी तुला सांगून जाते. बघ तुझा आईचा स्वभाव बघ. हो बाबा तुम्ही असताना मला कशाची चिंता हो. तुम्ही जसे म्हणाल ना तसा मी बघेन. आमचे भाषे आले आणि ते तुझ्या लग्नासाठी मागणी करायसाठी आले. काय म्हणता बाबाजी? मामाजी हे बघा फोटो आणला आम्ही. हे बघ बाबा ही मुलगी मला खूपच आवडली बाबा. झालं ना? म्हणजे माझ्या पलीकडे तू जाणार नाही. बरोबर आहे ना बाबा. शेवटी तुम्ही बाबा आहात कुणाचे? माझे आहात ना. पण आईचं कसं रे? अहो जाऊ द्या ना. ते स्त्रियाची जात पैशासाठी भुकेली असतात ना. नाही मी तुमच्या शब्दाच्या पलीकडे कधीच जाणार नाही बाबा. आणि तुम्ही म्हणाल त्या गोष्टीला मी तयार सुद्धा होईल. तुम्हाला काय ठरवायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता बाबा. तर चला थोडंसं 4 घास खाऊन जा. हा? ठीक आहे बाबा. तुम्हाला लग्नाचा मुहूर्त काढायचा असेल ना तुम्ही अरे टाळू शकता. मी निघतोय बाबा. मी काय म्हणतो बोला ना मामाजी. येत्या आता मोठावर काढून टाकू आपण लग्न. हो येता या पंचमीला काढूनच टाकू. बिलकुल. होय आणि मामाजी. तुम्ही आता 4 घास खाऊनच जा बरं. हा? ठीक आहे मामाजी. ठीक आहे. बाबा ओ बाबा हे बघा मी सगळी तयारी केलेली आहे आणि पाहुणे येतच आहेत. मला फोन आलाय पाहुण्यांचा. बाबा ओ बाबा झाली का नाही तुमची तयारी? हे बघा मी सगळी तयारी केली आहे आणि पाहुणे सुद्धा आले. मी तुझीच वाट बघत होतो कारण की तू फोटो केलास म्हणून. आई आई काय म्हणताय? आईची झाली आहे का तयारी? आता तिचं काय? तिचं मुरसणं नरडणं सगळं झाली आहे तयारी. बाप्पा 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 नवीन साडी लावलीस का? मग नाही तर ज्या बहिणीनं 10,000ची साडी घेतली पाहिजे त्या बहिणीनं. नाही तुमच्या भरोशावर. मग कोणाच्या? माझा बाबा घेऊन गेला साडी. तुझ्या बाप्पाचा का काव घुमरा त्या बहिणी? बाबा पाहुणे आले कुठपर्यंत? हे दादा आले. अरे नमस्कार. साल्याचं कोणतं काम होत? हा? लग्नाच्या शिवाय खाऊन बुडवायला त्या बहिणीच्या बाजा मोडवाले. बरं भाटव तुम्हाला वाटत नाही का मामाशिवाय लग्न होते का? त्या बहीण माझ्या माम खाऊ ज्या बहीण माझं मला धोतर तरी घेतला का एक तरी? म्हणे बहिणीने घेऊन दिला त्या म्हणे. आता बहीण कोण आहे तुझी? त्या बहिणी 10,000ची साडी माझा भाऊ घेऊन दिला बाप घेऊन दिला टंटन होता. म्हणजे मी ज्या ज्या याच्यावर आहोत
तसंच राज चांगलं दिसत. बाबा पाहुणे आले. भाऊजी ताई ह्या सर्टिफिकेट कोण बोलवलं इथं? लिपे कसला बोलू इथं आली मग का तुला काम होता ए बाई नाही झाला ना. तू कशाला तिथे बीच मध्ये टांग टाकत तू राही ना. मी आऊ ना. राम राम जी राम राम. कोणतं काम आहे सांगा. 90 पेचं काम आहे का? साधं थांब ना थोडंशी मारू दे ना. तुझा करतो रे लग्न. लग्नामध्ये जरी हे प्रकार करू नका आता. आधी लग्नामध्येच करू घेते तुम्हाला कुठे घेते तुम्हाला पाहुणे थांबले जाऊ द्या नंतर करा. नाही बापूजी लग्न होऊ द्या. आम्ही हा अक्षता फुले का थोडंशी मारू थांब. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन मावशी आजी आहे आजीची आजी मग जय हाय भाई होईल बिचारा. उद्या लवकर लवकर आता उद्या पुरले गे. आता सोमवार मंगळवार पूर्ण बाजार झाली लग्न घटी समीप नवरा याओ निया वेधरा दृष्टा दृष्टा वर पुंजन करणे दोघे करा विउभी वाजंत्री बहुगलबला न करणे सूर्या सदा मंगलम सुमंगलम. बोलोगा गाबरापट्टी गेला ती चित्तापूर पेपर मध्ये गाबरापट्टी गेला लग्नामध्ये आपलीच लाज होते. चला उठा. हे जनता नाव घे ना. मला माहित नाही काय नाव.
गेलो पण तुमची इच्छा असं आहे ना घेते मी ना अंगणी होती पुरुषाच्या पाठीत तरंडे धानापूर यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक मंडळाला मिळत आहे. तरी मंडळाला मी त्याचा फार फार आभार आहे. अंगणी होती तुळस तुळशीला घातली पाणी आधी होती भोवऱ्याची प्राणी आता झाली मंगेश पाटलाची राणी. मग तुला कशी पण किती लावता तू नाव घे ना ताई तू म्हण मग ते तू म्हण ना मोठा शिकला तर थांबा ताई तुम्ही एकदा नाव घेऊन पाहा ना. ए बे येल पाडी आता मी जाऊन दादा घेणं ये मला ना हे एकदा घेणं ये तू घेणं या एकदा घेणं तुझ्या लग्नाचा भात झाला किला शेखरची मी लाडकी शिला मी घेऊ का हम थोडं आम्ही तरी नाही पाहिजे आम्ही सांगा तू काय जेऊ इंग्लिश मध्ये म्हणते पाट्टर मराठी मध्ये म्हणते शिशी इंग्लिश मध्ये म्हणते पाट्टर मराठी मध्ये म्हणते शिशी साला घेऊ ना बनू मी तुझा गुड म्हणे तू माझी देशी पुष्कळ काम पडलेले आहे. आपण आता घराकडे जाऊ चल. चला मग निघू आपण घराकडे. चला